नमस्कार. तर आपण आज थालीपीठ बघणार आहे. थालीपीठ ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि खूप प्रसिद्ध डिश आहे, जी चवदार, पौष्टिक आणि झटपट बनणारी आहे. तर आपण बघूया. मी पहिले कांदा, कोथिंबीर चिरून घेतला आणि आता आपण पीठ मळूया. 2 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं घेतलेलं आहे. त्यानंतर मिरची, जिरे आणि लसूण याचा खरडा केलेला आहे, तो घातलेला आहे. नंतर हळद घातलेली आहे आणि आपण कांदा, कोथिंबीर चिरलेली आहे ते घातलेले आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा घालायचा आहे. ओवा हातावर क्रश करून घाला. चव छान येते आणि मग पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल नाही असा गोळा मळायचा. सुती कापड घ्यायचं आणि त्यावर असं थालीपीठ थापायचं. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी शेतकरी वर्गासाठी ही एक उत्तम जेवणाची निवड होती, कारण ती ऊर्जा देणारी आणि दीर्घकाळ पोट भरून ठेवणारी आहे. त्यामुळे आजही थालीपीठ परंपरेचा स्वाद म्हणून मानलं जातं. तर आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याला चांगलं तेल लावायचं आणि मी थालीपीठ असं टाकलेलं आहे. मागं पाणी मारा, जेणेकरून थालीपीठ इझिली सुटून जाईल, कपड्यावर चिटकणार नाही. तर असं शेकून घ्यायचं चांगलं. तर असं खमंग आणि पौष्टिक असं थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान दिसतंय ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही डिश कशी झाली होती ते. थँक्यू सो मच.